नमस्कार मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये खूपच मोठ्या प्रमाणात लूट होती मित्रांनो. टी परमिट गाड्यांची होती मित्रांनो. ही लूट कशी होती माहिती का? जे आपण गाडीला व्हीटीएस किट बसवतो ना, त्याचे 14 हजार रुपये घेतात. ऍक्च्युअल मध्ये ह्या व्हीटीएस किटची काय गरज आहे मला हे सांगा. आता हे जर बाजूला लावलेलं व्हीटीएस किट दिसतंय तुम्हाला, त्याचे पॅनिक बटन लावले. ह्या पॅनिक बटनचा काहीतरी फायदा आहे का? हे दाबल्याच्या नंतर खरंच पोलिस येतात का? मग आरटीओ का बसून देत आहे आम्हाला? तर मला नाशिक आरटीओला एक हात जोडून विनंती आहे की टी परमिट वाल्यासाठी आहे ना, तुम्ही ते व्हीटीएस किटचं एक तर रेट कमी करायला लावा, नाही तर व्हीटीएस किटच बंद करायला लावा. त्याचा काहीच उपयोग नाही. वैतागले अक्षरशः सगळे ड्रायव्हर. दर पासिंगला ना डायरेक्ट धाकधूक होती की यार पैसे किती मागता त्या व्हीटीएस किटचे. काय फायदा आहे का त्या व्हीटीएस किटचा? कोणीतरी कमेंट मध्ये मला सांगा की खरंच याचा फायदा होतोय का? आणि नाशिक आरटीओला किंवा महाराष्ट्र आरटीओला मला एकच सांगायचंय, आणि हे तुम्हाला खोटं वाटत असेल ना, तुम्ही कुठली पण टी परमिट गाडी घ्या आणि त्याच्यामध्ये चेक करा ते दाबल्याच्या नंतर पोलिस येतात का, लोकेशन पोलिसांना जातं का. फक्त दोन्ही साईडला 2 पॅनिक बटन लावून देता, ज्याचा काहीच उपयोग नाही. आणि पासिंग करून देता गाडी. काय फायदा काय सांगा बरं? काय करायचं आम्ही? एक तर धंदे पाणी नाही. प्रत्येक ड्रायव्हरांनी दर पासिंगच्या टायमाला ह्या अशा हमाल्या करायच्या. 14 हजार रुपये आम्ही खिशातून भरायचे. एकदा व्हीटीएस किट बसवल्याच्या नंतर रिचार्ज व्हायला पाहिजे ना. रिचार्ज करायला ज्यावेळेस आम्ही जातो आणि त्यावेळेस ते काय बोलता माहितीये का, व्हीटीएस किट बदलावं लागेल. प्रत्येक 2 वर्षाला व्हीटीएस किट बदलायचं का 14 हजाराचं? पूर्ण महाराष्ट्राच्या आरटीओनी हे मनाव घ्यायला पाहिजे. तर माझे जेवढे फॉलोअर्स आहे, जेवढे बी टॅक्सीवाले ना, त्यांनी सगळ्यांनी ना महाराष्ट्र आरटीओला हा व्हिडिओ टॅग करा. खूप नुकसान होतंय ड्रायव्हरचं. ह्या व्हीटीएस किटचा काहीच फायदा नाही. तर चालू तरी करून द्या ना कम से कम. प्रत्येक गाडीमध्ये फक्त लावलेलं असतं ते, त्याचा काहीच उपयोग नाहीये. लाईट लागतो फक्त, बटन दाबल्याच्या नंतर पोलीस येत नाही, कोणी येत नाही, काही होत नाही. फक्त लूटमारी आहे आणि खूप मोठी लूट आहे. आणि याच्या मागे खूप मोठं रॅकेट आहे, जे हजारो करोड रुपये कमवत असतील पूर्ण महाराष्ट्रामध्ये. हे कुठंतरी बंद झालं पाहिजे लवकरात लवकर. कारण की हा गरिबांना फटका बसतोय. मोठ्या लोकांना काही नाही. करोडपती गाड्या चालवत नाही, गरीब चालवता ज्यांचा परपंच चालवायसाठी. आणि दर पासिंगला तुम्ही जर 14 हजार आमच्याकडनं घेणार, तर कसं होणार आमचं? आम्ही करायचं काय? तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही आरटीओला टॅग करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि माझ्या व्हिडिओमध्ये काही तथ्य वाटलं तरच मला फॉलो करा, नाही तर नाही केलं तरी चालेल. धन्यवाद.